कुडाळ नाडाबेट या यात्रेदरम्यान या बॉर्डरपर्यंत आलो आहे. हे आपल्याला जे कुंपण सगळं दिसतंय ते सीमेच्या हद्दीवरचं कुंपण आहे. पूर्ण जाळी मारलेली आहे त्याच्यावर आणि त्या साईडला आहे 150 मीटरवर पाकिस्तान. इथे मॅपमध्ये दाखवलं आहे पाकिस्तान. पाकिस्तान आणि भारत कोणा एका काळी आपण एकच देश होता. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा आणि भारत वेगळा झाला. आज साधारण एक 3-3.5 तास मी इथे बसून आहे. जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या. येताना माझ्यासोबत माझ्या आजोबांचं मोरारराव राणे यांनी लिहिलेलं पुस्तक वाट वळणाची हे मी सोबत घेऊन आलो आहे. त्यांच्या स्मृती सोबत घेऊन आलो. मित्रहो, ह्या पुस्तकामध्ये सगळी कहाणी आहे. हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, प्रत्येकाला ह्याचे पडसाद भोगावे लागले. पाकिस्तान वेगळा झाला, भारत वेगळा झाला, एकच देशात विभाजन झालं आणि ही बॉर्डर लाईन पडली. माझा असा प्रयत्न राहील, देशासाठी राष्ट्रहितासाठी काम करत असताना अशा बॉर्डर्स मनामनात पुन्हा कोणाच्या निर्माण होऊ नयेत. हे आता देश आपले वेगवेगळे झाले आहेत, पण इथे एक सांगावं असं वाटतं की ह्या पुस्तकात आमच्या राणे कुटुंबियांच्या इथे ह्याच पाकिस्तानात म्हणजे पूर्वीचा आपला जो भारत हिंदुस्थान होता, इथेच क्वेट्टा, चमन, कराची ह्या भागात फॅक्टऱ्या होत्या राणे कुटुंबियांच्या. मोठमोठ्या बऱ्याच जमिनी होत्या. ह्या सगळ्या इतिहासाची पानं इथे मी घेऊन आलो आहे. मला एकच सांगायचं आहे, हे जे आजोबा माझे आहेत मोरारराव राणे, त्यावेळी जेव्हा भारत पाक म्हणजे वेगवेगळे देश झाल्यानंतर जी फाळणी झाली त्यावेळी बरंच काही घडलं. आज त्या आठवणी फक्त थोडक्यात सांगतो की यांना पठाणी वेशात यावं लागलं. बलुचिस्तान सीमेवरून जी ट्रेन वगैरे निघाली त्याच्यातून त्यांनी पठाणी वेशातून आले, नाहीतर तेही मारले गेले असते. मला सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. असं एक वाकून बघतोय, जुना काळ आठवतोय. त्यावेळीचं आमचं वैभव आताही वैभवच आहे ईश्वर कृपेने, पण त्या काळच्या तिथल्या जमिनी आणि विशेष म्हणजे ह्या सर्वाचा कुडाळला गेल्यानंतर स्पेशल व्हिडिओ करेन. फक्त पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ही आठवण मी आज आठवण करतोय या आजोबांची. आणि विशेष म्हणजे सर्वस्व गमावून सुद्धा आमच्या राणे कुटुंबियांनी, आमच्या वंशजांनी, सगळ्यांनी यांनी पुन्हा शून्यातून उभं निर्माण केलं सगळं. पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावी येऊन पुन्हा म्हणजे गाव येणं जाणं तर होतंच. इथे तोडकं मोडकं जरी मी सांगितलं असेल तरी ह्याच्यावर मी स्पेशल डॉक्युमेंटरी करेन. आज फक्त एवढंच सांगतोय, ह्या आजोबांची आठवण करतोय आणि काहीतरी योगायोग आहे की मी आज आलोय. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो, जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आणि या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी अजित सरांचं महत्त्वाचं योगदान लाभलं. मी हट्ट केला नसता की सर तुम्ही एकटे जाऊ नका, तर मलाही येता आलं नसतं. दुसऱ्याचं चांगलं पाहिलं तर आपलंही चांगलं होतं. आपल्यालाही त्याचे चांगले पडसाद मिळतात, चांगले अनुभव मिळतात आणि बरं वाटतं. आणि मी तर म्हणेन, एवढ्या रणरणत्या उन्हात सरांबरोबर मी आलोय, हे सत्कारणी लागेल एवढंच सांगतो. राष्ट्रहितासाठी, राष्ट्रातल्या नागरिकांसाठी आणि अजित सरांसारखे अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक माझ्याशी जोडले जातील आणि मी त्यांच्याशी जोडला जाईन. आणि राष्ट्रहितासाठी विशेषतः आपल्या या हद्दीचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी माझ्या हातून सुद्धा थोडंफार का होईना पण योगदान देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. मी आणि माझी मुलं आणि माझ्या संपर्कातील सर्व राष्ट्रप्रेमी या विविध उपक्रमात हिरिरीने भाग घेतील एवढंच मी सांगतोय.